भारताच्या आक्रमक पवित्र्यानंतर पाकिस्तान घाबरला. अमेरिकेसमोर मदतीची याचना. पाक लष्कर प्रमुखच बेपत्ता. तर पाक घाबरल्याचे 5 पुरावे माझाच्या हाती. पहलगाम हल्ल्याशी संबंधित एफआयआर माझाच्या हाती. पाकिस्तान बिळात लपलेले आका देत होते दहशतवाद्यांना सूचना. 20 आणि 21 तारखेला पाऊस पडल्यानं आणि पर्यटकांची संख्या कमी असल्यानं 22 तारखेला दहशतवाद्यांकडून हल्ला. एनआयच्या तपासात माहिती उजेडात. एनआय प्रमुख सदानंद दातेंकडून बैसरन खोऱ्याचा सलग 3 तास आढावा. दहशतवाद्यांनी वापरलेल्या गोळ्यांच्या पुंगळ्यांचीही तपासणी. वेगाने तपास सुरू. गंगा एक्सप्रेस हायवेवर भारतीय वायुदलाचं लवकरच शक्ती प्रदर्शन. राफेल, मिराज आणि जॅग्वारचं होणार लँडिंग. भारतीय वायुदलाकडून आक्रमक होण्याच्या भीतीने पाकिस्तानची पळताभुई. भारतीय सीमांवर पाकिस्तानकडून एअर डिफेन्स सिस्टीम तैनात. पहलगाम हल्ल्याचं जशास तसं उत्तर देणार, कुणालाच सोडणार नाही. गृहमंत्री अमित शहांचा पाकिस्तानला इशारा. तर दहशतवादाविरोधात अनेक देश भारतासोबत. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर एलओसी जवळील शाळांमध्ये सुरक्षा प्रशिक्षण. विद्यार्थ्यांना दिले बचावाचे धडे. तर जम्मूच्या सीमा भागातल्या बंकर्सची साफसफाई. पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत अमेरिकेचं भारताला खुलं समर्थन. तपासात पूर्ण सहकार्य करण्याचं पाकिस्तानला आवाहन. तर भारतासोबतचा वाढता तणाव रोखण्यासाठी पाकिस्तानची अमेरिकेकडे मदतीची याचना. एनआयएकडे जम्मू काश्मीरमध्ये हुरियत नेत्यांच्या ठिकाणांवर छापेमारी. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांसाठी तरुणांचं नेटवर्क बनवल्याची सूत्रांची माहिती. पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी आयएसआयच्या प्रमुखाची नियुक्ती. बिथरलेल्या पाकिस्तानची नसती उठाठेव अधोरेखित. केदारनाथ यात्रेला उत्साहात सुरुवात. पंचमुखी पालखी मंदिरात दाखल. तर भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती. सरकारच्या 100 दिवसांच्या कामांचा निकाल जाहीर. अदिती तटकरेंचा महिला आणि बालविकास विभाग 80% गुणांसह सर्वोत्तम. तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडची 3 खाती नापास. पुण्यातल्या परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या नव्या इमारतीचं अजित पवारांकडून वेळेआधीच उद्घाटन. मेधा कुलकर्णींच्या तक्रारीनंतर अजित पवारांकडून पुन्हा लोकार्पण. 66व्या महाराष्ट्र दिनानिमित्ताने राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. मुंबईतल्या हुतात्मा चौकात मुख्यमंत्र्यांकडून हुतात्म्यांना मानवंदना. तर शिवाजी पार्कवर राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.